संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटिजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 1167 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 70,694 झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 24 व इतर जिल्ह्यातील 3 असे 27 बाधित आज अमरावतीत दगावले. 50 वर्षीय महिला साईनगर अमरावती यांचं पीडीएमसी रुग्णालय, 67 वर्षीय पुरुष सावनेर वरुड यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष साईनगर अमरावती यांचं गेट लाईफ रुग्णालय, 59 वर्षीय पुरुष पथरोड यांचं पाटणकर रुग्णालय, 45 वर्षीय पुरुष शेंदूरजना बाजार यांचं दुर्वाकूर रुग्णालय, 56 वर्षीय पुरुष चांदूर रेल्वे यांचं पीडीएमसी रुग्णालय, 56 वर्षीय महिला रहाटगाव अमरावती यांचं पीडीएमसी रुग्णालय, 80 वर्षीय पुरुष मार्डी अमरावती यांचं झेनिथ रुग्णालय, 87 वर्षीय पुरुष नवी वस्ती बडनेरा यांचं झेनिथ रुग्णालय, 62 वर्षीय पुरुष चिखलदरा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय महिला कारंजा लाड यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 54 वर्षीय पुरुष कुर्रा अमरावती यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय महिला सावडा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 64 वर्षीय महिला कॅम्प अमरावती यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 55 वर्षीय पुरुष मोर्शी यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 84 वर्षीय पुरुष चांदूर रेल्वे यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 35 वर्षीय पुरुष मणिकपूर बेनोडा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 55 वर्षीय पुरुष चांदूर बाजार यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 85 वर्षीय पुरुष वरुड यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष छांगानीनगर अमरावती यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 30 वर्षीय पुरुष धामणगाव रेल्वे यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 52 वर्षीय पुरुष बाबुळगाव यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 45 वर्षीय पुरुष बोरेदा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष कारंजा घाडगे वर्धा यांचं पीडीएमसी रुग्णालय, 75 वर्षीय पुरुष पिंपरी कारंजा वाशिम यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 58 वर्षीय महिला नरसापूर आष्टी वर्धा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय. या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.